दसऱ्याची तयारी या आदल्या दिवशीपासूनच चालू केली. हार तयार केले. सुंदर सुंदर हार झाले होते. रिक्षाचा हा हार मोठा एक केलेला आणि बराच वेळ झाला सुई ओवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यामुळे काव्या मॅडम खुश झाली सुई ओवल्यानंतर. छान छान बनवलेले हार सगळे एकत्र ठेवले, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तर ऑफिसला जायचं आहे, पण मी पूजा करून घेईन. आणि रात्रीच छान मेहंदी काढली दोघींनी पण, आणि ही साडी नेसायची आहे त्याच्यामुळे ट्रायल केलं अनन्याने. दिवसाची सुरुवात छान रांगोळी काढून झाली आणि संध्याकाळी मात्र त्यांनी गाड्यांची पूजा केली. तसेच काव्या मॅडमने सुद्धा तिच्या सायकलीची घरातच पूजा केली, कारण काव्याची सायकल घरातच असते आणि चालवण्यापुरती बाहेर नेते. एक साडी ट्राय केली पण भलतीच साडी नेसली का अनन्याने, आणि ती पण खूप सुंदर वाटत होती. काव्या मॅडमने छान सगळ्यांना सोनं दिलं आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेतला, दीदीचं सुद्धा. आणि इथे एक सेल्फी दसऱ्यानिमित्त. काव्या मॅडम आता सोनं वाटायला चालली आणि सगळ्यांचे आशीर्वादसुद्धा घेणार. आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही साडी वगैरे नाही नेसली. काव्या मॅडमने त्यांचासुद्धा आशीर्वाद घेतला. तसंच इथे अनन्याने सुद्धा आशीर्वाद घेतला. अनन्याने सुद्धा त्यांना सोनं दिलं, पण आशीर्वादासाठी पहिल्यांदा साडी नेसल्यामुळे वाकायला अवघड वाटलं. मग काय, त्यांनी उभं राहूनच आशीर्वाद दिला आणि दिवसाचा शेवट मैत्रिणीसोबत